नमस्कार मंडळी. तर आज आहे आपला साई भंडारा. शिर्डीवरून आल्यानंतर आपला लगेच साई भंडारा असतो. यावेळी थोडा काय कारण सगळ्यांचे लग्न कार्य असल्यामुळे थोडं लेट ठेवला आणि आज आम्ही पण लेट आलो कारण आम्ही गेलो होतो युक्ताकडे. तर तिकडून यायला आम्हाला उशीर झाला, खूप संध्याकाळ झाली. 7 तासाचा प्रवास होता टोटल. सकाळी निघलो होतो, आता संध्याकाळ झाली. तर याच्यामुळं मला काही तिथं जाता नाही आलं. सकाळपासून धावपळ चालू असेल आपल्या भंडाऱ्याची. तर चला जाऊया आपण भंडाऱ्याला आणि बघूया तिथं काय चाललेलं आहे. व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपयाची सर्व फायदा नोंद घ्यायचा. या ठिकाणी संस्थेचे अग्रिम गोळ्यांची इकडं पूजा आहेत चालू. ही गँग आहे. आलो. ज्येष्ठ ज्यांना बसता येत नसेल त्यांनी माझा मित्र भेटलाय बरेच दिवसानंतर. अर्जुना अरे कुठं होता इतके दिवस? बाण सोडलंस का ना अर्जुना? या आमच्या साई भंडाऱ्याच्या पूजेची. ओम साईराम. इकडं साईबाबा इकडं पूजा चालू आहे आणि पूजेसाठी लाईन बघा किती लागलेली आहे. समोर पालखी आहे. लाईन बघा. या बाजूला जेवणाची व्यवस्था केली आहे तिकडे पूर्ण. इकडे पब्लिक बसलंय. इकडे सत्कार समारंभ चालू आहे. लाईन बघू शकता तुम्ही पूर्ण. इकडे बघा बाजूला ऑर्केस्ट्रा चालू आहे लाईव्ह. गणपती पावला माझा गणपती पावला. गणपती पावला माझा गणपती पावला. अर्जुनच्या मस्त्या इथं पण संपत नाही बघा. अर्जुनच्या मस्त्या. साई बाबांनी शिर्डीला पायी चालत येईल. साई बाबांनी शिर्डीला पायी चालत येईल.
साईंचा बर्थडे आहे, तर त्यांच्यासाठी एक सुंदर गीत गाणार आहेत आपले मंडळी, बर्थडे गीत. बघा झलक दिली, एक झलक दिली. हॅलो, हॅपी बर्थडे जिग्नेश. विनंती असेल की चला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिग्नेशला. आता आम्ही नॉनस्टॉप आपला चालू असेल प्रोग्राम. ओके, स्माइल स्माइल. इकडे बघा, असा थोडासा असा असा इकडे बघा. ओके, यो फोटोग्राफर बघा. ओम साईराम, स्माइल. चालण्यामध्ये दोघाही नंबर मारलेले आहेत, पहिला दुसरा. चालण्यामध्ये काही नंबर मारलेले आहेत, धावण्यामध्ये. स्माइल थोडा असा. ओके, धन्यवाद ओम साईराम. माझा फोटो बघा. तिकडे भाऊची कॉमेडी चालू आहे. राहुल भाऊ, राहुल भाऊ तो काढला तुझ्या मनाने. बघा यंदा आम्ही दोघं वर्गातले आहोत. फोटो काढ. अर्जुना ओम साई बाबू नितीन फोटोग्राफर. इकडे बघ.
आधीच लावून घेतो, पाया नाही भरली. स्माइल असं बघ काय चाललंय. काय गरज होती. भाऊदा. ओके रेडी. धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल. साईराम. यात त्या दोघी हाय करा हाय करा हाय करा हाय करा. चिल्लर आहे. रोज काय करते डायरेक्ट आमच्या चॅनलला. हे बघ आता तर मस्त संपतच नाही. शिर्डीत तर 5 दिवस 10 दिवस दिंडीन मस्त गेलाय. आता इथं पण तेच. आला रे शिर्डीला आला नाही काय त्याला सांगता तुम्ही. तू का भांडतास. इथं आलेलं होय चालत तूच नव्हतास. नेहमीचा विषय चाललाय. चालत नाही आलास जाऊ. भाई काय प्रश्न आहे ना तेवढं पूर्ण होतील. चालेल बस. हे लागलाच म्हणजे बस झाला. लागलो का पुढच्या वर्षी लग्न नाही रे. ओम साईराम. वडू नका तो बोलताही नाही. मधीन बोला नाही. मोठा बोलत असताना मधीन येऊ नको मला. मी दिंडीला 9 दिवस चालते. इथं आता मला व्यवस्थित वागणं आहे. ओम साईराम. पदयात्री होते जे चालत त्यांचा सुद्धा सत्कार करतात बघा. छोट्या पदयात्री 5 पांडव होते आपले दिंडी मधले. अर्जुनला कार सेवक बोललेला, पदयात्री बोललेला म्हणून अर्जुन इतर पदयात्री मान सन्मान करत आहेत त्यांचा. ए लोबस बड्डे आहे. बड्डे तिकडे जा. खूप असत गेलाय फोटोग्राफीला. नाही मूड नाही. जेवणाचे सगळे जेवायला बसलेले आहेत. लपाचा काय त्याच्यात प्रसाद आहे. आपलं मेंबर ते बस. काय पाहिजे घे घे. काय पाहिजे तुला. निमेश जेवला निमेश. अरे ओळखता तुला भाई. काय त्याच्यात हात ठेवला तर का वलकाचं नाही. बीच में काय केली आता. ओम साई काय आहे. लाडू संपलं. आया आया जाऊ दे जाऊ. पत्रावले सोडवतात मंडळी. हा कोबीची भाजी चाललंय. लिपाव हे नवी नवरी पण आलेली आहे बघा भंडाऱ्याला.
नेली ना, घेऊन आलोय तिला. आलंय म्हणजे इथं लापशी आहे काय? संपली. जेवण बनवून झालेलं आता वाढतात सगळे तिकडे. सगळी भोजनाची व्यवस्था पण केलेली आणि साई सेवा सर्व महाप्रसादाचा लाभ घेतात. साई सेवा करतात काही जण प्रसादाचा लाभ घेतात. काय लागेल तुला भाई? गुलाबजाम आणतंय थांब आणतंय. अरे भाई विराज कुठं आहे? या बाजूला आपल्या कार सेविका त्या आपल्या 10 दिवस नाही जास्त 9 दिवस चालायला असले तरी ते आधीपासूनच सेवा करत असतात. आचारी सुद्धा असतात तर त्यांचा सत्कार झालेला आहे. आभार. त्या साईडला आमची घरची मंडळी बसलंय. काय चर्चा चांगल्या. अरे भाई लग्न झाली, पोरा झाली, अजून काय कुठल्या व्हिडिओ चालल्या तुमच्या? अजून जेवली का तुम्ही? आतिश आलाय बघ. आतिश तो पार्टनर भारी आहे बघ. रेड पार्टनर चिक्कू मस्त. एक दुबई वरून कॉल आलाय आम्हाला. दुबई वरून कॉल. भाई आवाज काय यावाचा नाही आता. आवाज नाही यावाचा. स्पीकरचा आवाज चालू आहे. अरे हिने कॉल केलेला दिंडी असताना पण व्हिडिओ काढायची मी टाकातच विसरलो. दुबई वरून डायरेक्ट कॉल आलाय बघा. पण काय झालं तुझ्या बोटीन मिटिंग घ्यायला लागलेला त्या व्हिडिओ कॉल करायसाठी. आता नाही हाय ठेवलाय मी ने. आता ही टाकीन. बैलगाडा क्षेत्रातील जाणेमाने ड्रायव्हर ना ये मालक जे बैल खरेदी विक्री करतच असतात नुसतं तेच ते. जे कारसेवक होतं ना त्यांच्यासाठी स्पेशल ट्रॉफी आहेत आणि प्रत्येकाचं नाव आहे ट्रॉफीवर. हे बघा हे बघा प्रत्येक ट्रॉफीवर त्यांचे नाव दिलेत. त्यांच्यासाठी खास वेगळ्या ट्रॉफी मागवलेल्या आहेत. आपल्यासाठी एवढा करतात एवढा काय आहे? नाव बघून द्या. हे घ्या बघा प्रत्येकाच्या ट्रॉफीवर प्रत्येकाचं नाव दिलेलं आहे बघा. सर्वांना माजी अध्यक्षांची ट्रॉफी आता नवीन अध्यक्षांजवळ आहे. ओम साईराम. साई बाबा की जय. राजदीप गायब होत कोणला सांगता तुम्ही? दोघांना पण दोघं पण नव्हतं. आता काय बोलशील? दोघांना पण दोघही नव्हते. आलो ना आलो पण आम्ही आलो. उदय शेवटचा मानाचा झेंडा चालवणारे आपले पदयात्री त्यांचा सत्कार चाललेला आहे.
मेंबर आपल्यासोबत आहेत, म्हणजे जयू थळी आणि राजदीप गरज यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे मंडळातर्फे. केला सगळा ये पटकन याला गमत घेतला इकडे 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 होईल होईल तर मस्त. यांच्या सुद्धा मयूर दादांनी लय आपल्या पालखीमध्ये सॅक्सोफोन आणि कॅशिओ वाजून धमाल केली. ओम साईराम. ही सगळी आमची केगाव वाजवची मंडळी आहे. पण मयूर दादा 9 दिवस दिंडीमध्ये आपल्याला कॅशिओ वाजवून मजा येते ती. आज त्यांनी तिकडे पण कॅशिओ वाजवला. त्याने ऑर्केस्ट्रा मध्ये साई भंडारा होता आपला, तर ऑर्केस्ट्रा मध्ये पण तो आज कॅशिओ वाजवत होता. कारण दादा तू दादा बघ लगेच दादा आणि दादाचा व्हिडिओ काढायला नाही काय करतेस. लग्नात बघितलं दादासोबत व्हिडिओ काढायला नव्हतास. दादा बोललो नाही माझा सर्दी झाली. सर्दी नाकाशी व्हिडिओ काढायचा गावात देते घाला आता तू ना आलास आता कारण येऊ ना आला म्हणून त्याचं स्वागत करता. 9 दिवस टकलवली आमच्या शब्दाला मान दिला नाही. घरी गेलतो पुढल्या वर्षी येशील. आम्हाला बघ कसा पण असो रागीट असो काय असो पण आमच्या ग्रुप मध्ये आला का त्याचा राग कसा पण आम्ही शांत करतो. कारण नाही सांगितला त्याच्यामुळे मंडळ आभारी आहे तुझा माहिती आहे. आणि बेस्ट मित्राचा कॉफी अवॉर्ड भेटलेला आहे लवेशला. चालले टाकली तुला चावी 4 दिवसांनी आला तो पण त्याला मी जाम हैराण केला. संस्कृती आगरी कोळ्यांची प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आमचे मेन सिंगर हृदय जाधव कलबुत्रे, तसेच आमचे परममित्र गायक राजेश कोळी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच आमचे ढोलकी वादक परमेश माळी, मयूर नाईक यांच्यासोबत ऑर्केस्ट्रा वाजवतात आमचे मित्र आयुष विंदाणे, तसेच आमचे पॅड मास्टर नितेश दादा, तसेच दुसरे पॅडवाले आमचे आशुतोष दादा, तसेच आमचे तिसरे पॅडवाले आपण इकडे बघा आहोत. आणि आता गावाचा ओम साईराम. हॅलो हॅलो. आमच्या दिंडीचे 9 दिवस आम्हाला ब्लॉगर म्हणून सेवा केलेली आमचे राजदीप गरज आणि जयेश मुनिया खली आमचे हार्दिक हार्दिक आभार. तिकडे सगळे असतात ऑलराऊंडर रमेश म्हात्रे कुठे असतो त्यांनी हे बघ पाठी आहेत. हास्य सम्राट आपल्या दिंडीने दिलेली आहे आमच्या दिंडीने. पाठीमागे जाईल. सत्कार हात कर हात कर. निवडून येईल निवडून येईल. यांचा बघ काय चाललाय. मला 7,000चा फटका भेटते. 7,000चा आमच्या माणसाला भेटून घे भाई. आपला माणूस आहे तो नाही ना. चला आता आम्ही जवळ जातो. तुम्ही पण येता. आम्ही तुम्हाला यंदा कर्तव्य आहे. यंदा कर्तव्य आहे. फेब्रुवारी बोललाय. बघूया आता तारीख ना तुम्हाला तारीख समजा. सेवा करून झाल्यानंतर आता आपले साई सेवक जेवायला बसलेले आहेत सर्व. होय बघा इकडे पण आहे आपली कमिटी मेंबर. हे बघा सगळी कमिटी मेंबर माझी भावी सगळी मेंबर आहेत. ओम साईराम. सगळं आजी आहेत.
ओम साईराम. आणि इथं आमचे मेंबर्स बसलेले आहेत, आता मी पण यांच्यासोबत बसतोय जेवायला. भाऊ दादा इथं एका एका व्यसनाचे वर्णन फार मोठे आहे. मी तुम्हाला एका भाषेत सांगतो. दूत हा धर्माच्या आहारी गेला होता, त्याला किती दुःख भोगावी लागली. मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाही, कारण जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांना मांस भक्षण करण्याचा अधिकार आहे, आणि जे प्राणी ओठाने पाणी पितात ते कधीच मांस खात नाही. गाय, म्हैस, शेळी, मेंढ्या हे कधी मांस भक्षण करतात का? शास्त्राच्या विरुद्ध वागणारा असा एकच प्राणी जो ओठाने पाणी पिणारा व मांस खाणारा, तो प्राणी तुम्ही कुठे पाहिलात का? त्याचं नाव माहित आहे का कोणला? माणूस. कोण नाही सांगणार, मीच सांगतो. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही, पण मानवाने आपला धर्म सोडला. बाबांनो, कुठलाही व्यसन करणे गुन्हा आहे. दारूचं व्यसन करणे गुन्हा वाईट आहे. त्याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक, आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. 2, शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. 3, माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली. 4, उच्च शिक्षण चालू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली. तिने ताण नाही भागली, मग चालू केली देशी बाटली. ती का बरी नाही वाटली, मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली, पण खिशाची तिजोरी ताटली. मग चालू केली गावठी बाटली. ती बरी वाटली, पण जास्त घेऊन आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टराईस लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीचं पण काय भाग आहे ना, शेवटी प्राणज्योत मावळली. बॉडी घरी आणली, अंघोळ घातली, गुलाब पाणी आणि अत्तरची बाटली. त्याने पण हाऊस नाही पिटली. चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली. चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली. ती ओतली, तिथेच हाऊस पिटली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. म्हणून सांगतो, कुठलाही व्यसन करणे गुन्हा आहे. थँक्यू. कलियांचा आपल्या मंडळातर्फे मान सन्मान होत आहे. मस्त भाषण दिला. ओम साईराम. ओम साईराम.